नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 4 मुलांची आई मुलीच्या सासऱ्याबरोबर पळून गेली। सासू आणि जावयाच्या प्रेम प्रकरणानंतर आणखी आता एक घटना चर्चेत आलेली आहे। पण ही घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्यासोबतच तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या घटना घडत आहेत। काही दिवसांपूर्वी अलीगढमधील एका महिलेने तिच्या मुलीच्या पतीबरोबर म्हणजेच जावयाबरोबर पळून गेल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर आता पुन्हा एक अशाच प्रकारची घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये 4 मुलांची आई तिच्याच मुलीच्या सासऱ्याबरोबर पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे। एक महिला तिच्या मुलीच्या सासऱ्याच्या प्रेमात पडली। शैलेंद्र उर्फ बिल्लू असं सासऱ्याचं नाव आहे। तर त्या महिलेला 4 मुले असून सध्या त्या महिलेचा पती तिचा शोधात आहे। प्रेमाची ही आगळी वेगळी कहाणी दातागंज पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे। ममता म्हणून तिला ओळखलं जायचं, मात्र ती तिच्या मुलीच्या सासऱ्याबरोबर पळून गेल्याचा आरोप आता तिच्या पतीने केला आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणात तिच्या पतीने पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे। या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलेला आहे। महिलेचा पती सुनीलने म्हटलं आहे की कामाच्या निमित्ताने मी बाहेरगावी असायचो, महिन्यातून एकदा दोनदा घरी येत असे, पण माझ्या अनुपस्थितीत पत्नी ममता आपल्या मुलीच्या सासऱ्यांना घरी बोलवायची, असा आरोप पतीने केलेला आहे। 43 वर्षीय ममताला 4 मुले आहेत, त्यापैकी एकाचं 2022 मध्ये लग्न झालं आहे। माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या महिलेचे तिच्या मुलीच्या 46 वर्षीय सासऱ्याशी प्रेम संबंध आहे। या महिलेचा पती सुनील कुमार हा ट्रक ड्रायव्हर आहे। या घटनेबाबत सुनीलने म्हटलं आहे की तो ट्रकवर असायचा, पण तरीही आपण नियमितपणे घरी पैसे पाठवत होतो, पण पत्नी ममता अनेकदा मुलीच्या सासऱ्याला घरी बोलवत असे। मी ट्रक चालवत असलो तरीही मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी येत असे आणि घरी वेळेवर पैसे देखील देत होतो, पण आता पत्नी मुलीच्या सासऱ्याबरोबर दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे, असा आरोप पती सुनीलने केला आहे। दरम्यान या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींनी या घटनेबाबत सांगताना म्हटलं की पती सुनील हा कामानिमित्त बाहेरगावी असायचा। त्याच्या अनुपस्थितीत ममता अनेकदा मुलीच्या सासऱ्याला फोन करायची। तो नातेवाईक असल्याने कोणालाही काहीही संशय येत नव्हता, मात्र यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान पती सुनील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलीच्या सासऱ्याच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। तसेच या प्रकरणात योग्य तो तपास करण्यात येणार असल्याची माहिती देखील आता पोलिसांनी दिलेली आहे आणि पुढील तपास सुरू देखील आहे। तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।